वृषभ राशीच्या लोकांनो, तुमची कितीही कठीण इच्छा असो, ती आता नक्कीच पूर्ण होणार. नशिबाची साथ मिळत नाहीये. कष्ट करूनही यश हुलकावणी देत आहे. तर हा एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या आयुष्याचे चित्र बदलून टाकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमची प्रतीक्षा संपणार आहे. श्री स्वामी समर्थक. नमस्कार भाविकांनो, आपल्या चॅनेलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांची राशी वृषभ आहे. आपण सर्वजण आयुष्यात खूप मोठी स्वप्ने पाहतो. कोणाला स्वतःचे घर हवे असते, कोणाला व्यवसायात भरभराट हवी असते, तर कोणाला आपल्या मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल करायचे असते. आपण त्यासाठी रक्ताचे पाणी करतो, रात्रंदिवस कष्ट करतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्नही करतो. पण अनेकदा असे दिसून येते की सर्व काही नीट असूनही ऐनवेळी कामात अडथळे येतात. कधी कधी तर असे वाटते की नशीब आपल्यावर रुसले आहे का, किंवा आपल्या प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागली आहे का. जर तुमच्या मनातही असे प्रश्न येत असतील आणि तुमची एखादी अत्यंत महत्त्वाची इच्छा बऱ्याच काळापासून अपूर्ण असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. वृषभ राशीचा स्वभाव मुळातच अतिशय संयमी आणि कष्टाळू असतो. या राशीच्या व्यक्ती सहजासहजी हार मानत नाहीत. पण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कर्माला जेव्हा नशिबाची आणि आध्यात्मिक उपायांची जोड मिळते, तेव्हाच अशक्य गोष्टी शक्य होतात. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो ऐश्वर्य आणि सुखाचा दाता आहे. जर तुमची कामे अडकत असतील, तर याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती थोडी कमकुवत आहे, किंवा तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला शास्त्रात सांगितलेला असा एक गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या मार्गातील सर्व दगडधोंडे दूर होतील आणि तुमची ती कठीण इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. हा उपाय सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे विश्वास. अध्यात्मात विश्वासाला सर्वोच्च स्थान आहे. जेव्हा आपण एखादा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन करतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करण्यासाठी सज्ज होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ त्या उपायाबद्दलच जाणून घेणार नाही, तर तो उपाय कोणत्या वेळी करावा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्ताने पहा आणि त्यातील प्रत्येक शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची एक छोटीशी कृती तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडू शकते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या अत्यंत खास आणि माहितीपूर्ण विषयाला. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, विशेषतः ज्यांची राशी वृषभ आहे त्यांच्यासाठी. जीवनात प्रत्येकाची काही ना काही स्वप्ने असतात, काही इच्छा असतात. काही वेळा आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही. अनेकदा आपली एखादी इच्छा पूर्ण होता होता राहून जाते, किंवा कामात शेवटच्या क्षणी अडथळे येतात. जर तुमच्या बाबतीतही असेच घडत असेल आणि तुमची कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होत नसेल, तर आज मी तुम्हाला ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मावर आधारित असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. वृषभ राशीचा विचार केला तर या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य, प्रेम आणि आनंदाचा कारक मानला जातो. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने कष्टाळू आणि स्थिर असतात,
परंतु काही वेळा ग्रहांची प्रतिकूल स्थिती किंवा नशिबाची साथ लाभल्यामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. शुक्र ग्रहाची कृपा असल्याशिवाय आयुष्यात भौतिक सुखे आणि मनासारखी फळे मिळणे कठीण असते. म्हणूनच आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुक्राला प्रसन्न करणे आणि काही विशिष्ट आध्यात्मिक विधी करणे आवश्यक असते. हा उपाय केवळ एक विधी नसून ती एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या इच्छाशक्तीला विश्वाच्या ऊर्जेशी जोडते. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळूया जो तुम्हाला तुमच्या कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या तिथीला करायचा आहे. शुक्रवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि पांढरे किंवा हलक्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. पांढरा रंग हा शुक्राचा अत्यंत प्रिय रंग आहे, त्यामुळे तो तुमच्या मनात शांतता आणि सकारात्मकता निर्माण करतो. त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून तुपाचा दिवा लावावा. देवाला हात जोडून आधी आपल्या कुलदैवताचे स्मरण करावे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती मनातल्या मनात स्पष्टपणे सांगावी. तुमची इच्छा कितीही कठीण असली तरी ती पूर्ण होईल असा ठाम विश्वास तुमच्या मनात असणे सर्वात महत्त्वाचे आहे. या उपायासाठी तुम्हाला एका कोऱ्या पांढऱ्या कागदाची गरज पडेल. या कागदावर लाल रंगाच्या पेनने किंवा अष्टगंधाने तुमची इच्छा लिहावी. इच्छा लिहिताना ती वर्तमान काळात लिहावी, जसे की ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर मला उत्तम नोकरी मिळाली आहे असे लिहावे. इच्छा लिहून झाल्यावर त्या कागदावर थोडे अक्षता आणि गुलाबाचे अत्तर लावावे. गुलाब आणि अत्तर हे शुक्राला आकर्षित करण्याचे उत्तम माध्यम मानले जाते. यानंतर तो कागद आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यात धरून डोळे मिटून किमान 5 मिनिटे त्या इच्छेचे ध्यान करावे. असे मानले जाते की यामुळे आपली संकल्पशक्ती वाढते आणि ब्रह्मांडातील शक्ती आपल्याला मदत करू लागतात. ध्यान पूर्ण झाल्यानंतर तो कागद आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा श्री स्वामी समर्थांच्या फोटोच्या मागे श्रद्धेने ठेवावा. हा कागद तिथेच राहू द्यावा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. यासोबतच दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करणे वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरते. जर शक्य असेल तर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे, जसे की दूध, ताही, साखर किंवा पांढरी फुले. दान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष कमी होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि कोणालाही सांगता गुप्तपणे केल्यास त्याचे फळ अधिक लवकर मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. भाविकांनो, उपाय करताना मनात शंका ठेवू नका. श्रद्धा आणि सबुरी ही अध्यात्माची 2 मुख्य सूत्रे आहेत. जेव्हा आपण एखादा उपाय विश्वासाने करतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागते. वृषभ राशीच्या लोकांनी नेहमी लक्षात ठेवावे की तुमच्या संयमातच तुमची ताकद आहे. हा प्रभावी उपाय केल्याने केवळ तुमची इच्छाच पूर्ण होणार नाही, तर तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सुखशांती नांदेल. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जावे. भाविकांनो, आज जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो केवळ एक विधी नसून तुमच्या श्रद्धेची आणि स्वामींवरील विश्वासाची एक कसोटी आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये उपजतच संयम असतो आणि हाच संयम तुम्हाला या उपायाचे फळ मिळवून देण्यास मदत करेल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण मनापासून आणि कोणाचेही वाईट इच्छिता एखादी गोष्ट मागतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत होते. हा उपाय करताना मनात शंका आणू नका. हे होईल का किंवा कसे होईल असे प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा स्वामींच्या कृपेने हे नक्कीच होणार हा सकारात्मक भाव मनात ठेवा. तुमच्या इच्छा कितीही कठीण असल्या
तरी त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुमच्या संकल्पशक्तीमध्ये आणि या आध्यात्मिक उपायामध्ये आहे. मला पूर्ण खात्री आहे की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील. तुमचे जे काही अनुभव असतील ते आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचे अनुभव वाचून इतर अनेक भाविकांनाही प्रेरणा मिळते आणि त्यांचाही देवावरील विश्वास अधिक दृढ होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारातील वृषभ राशीच्या व्यक्तींसोबत आवर्जून शेअर करा. कोणाचे तरी अडकलेले काम जर तुमच्या एका शेअरमुळे मार्गी लागले तर त्याचे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल. अध्यात्माचा हा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच आपल्या चॅनेलचे मुख्य ध्येय आहे. अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्र, विविध ग्रहांचे शुभाशुभ प्रभाव आणि आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवरील सोपे पण प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलशी कायम जोडलेले रहा. जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. यामुळे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. धन्यवाद.